निसर्ग हा नेहमीच माणसाला थक्क करून टाकतो. झाडांच्या पानातून येणारा सूर्यकिरण, फुलांचा सुगंध, पावसाच्या सरी आणि त्यात चमकणारा इंद्रधनुष्य, या सगळ्यांचं सौंदर्य वेगळंच. पण या निसर्ग रंगभूमीवर एक अतिशय विलक्षण आणि मोहक कलाकार आहे. त्याचं नाव ग्लास विंग बटरफ्लाय, ज्याला मराठीत काचेच्या पंखाचं फुलपाखरू असं म्हणतात. ज्याचं सायंटिफिक नाव आहे ग्रेटा ओटो. साधारणतः फुलपाखराचे पंख रंगेबिरंगी चमकदार असतात, पण ग्लास विंग फुलपाखराचे पंख जणू काचेसारखे पारदर्शक दिसतात. त्यामुळे ते फुलांवर बसलं की डोळ्यांना क्षणभर दिसेनासं होतं. या वैशिष्ट्यामुळं ते शत्रूपासून वाचतं, कारण त्याचा रंगीत आभास नाहीसा होऊन ते आसपासच्या वातावरणात एकरूप होतं. या फुलपाखराच्या पंखाच्या कडेवर तपकिरी नारंगी छटा असते, पण मधला भाग पूर्णपणे पारदर्शक असतो. सूर्यप्रकाश त्यातून आरपार जातो आणि त्याला पाहणारा स्तिमित होतो. म्हणूनच याला निसर्गातील अदृश्य कलाकार असंही म्हटलं जातं. हे फुलपाखरू मुख्यत्वे मध्य आणि दक्षिण अमेरिकेत, विशेषतः कोस्टारिका, पनामा, इक्वाडोर या भागात आढळते. साधारण 5 ते 6 आठवड्याचं त्याचं आयुष्य असतं. या काळात ते प्रामुख्यानं लहान फुलांवर मधुरस शोषून घेतं. ग्लासविंग बटरफ्लाय केवळ सुंदरच नाही, तर एक मोठा संदेश देतं. सौंदर्य हे नेहमी रंगबिरंगी असलं पाहिजे असं नाही. साधेपणात आणि पारदर्शकतेतही एक अनोखं आकर्षण असतं. काचेच्या पंखाचं ही फुलपाखरू म्हणजे निसर्गाची अद्वितीय कलाकृती. ते पाहिलं की मन नकळत शांत होतं आणि निसर्गाच्या सौंदर्यापुढं आपण नतमस्तक होतो. ही माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.